नमस्कार. अच्छा ह्या गुतावलाच्या माझा स्वागत आहे. तर मी आता आली आहे गावी, आमच्या कोकणात कोतवल गावात, आणि आता चालले माहेर. कालच आले आणि आता प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पाचं आगमन झालंय, मस्त विराजमान झालेले आहेत. आता गावामध्ये गणपती बाप्पासाठी 2 दिवस अगोदरच येतात. कशासाठी? तर डेकोरेशन करण्यासाठी. कारण बाप्पाचं आगमन असं थाटामाटात पण झालं पाहिजे आणि बाप्पा छान सुंदर डेकोरेशनमध्ये पण विराजमान झाले पाहिजे. तर आत्ता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कोणी कसं कसं डेकोरेशन केलं आहे आणि बाप्पाची मूर्ती कुठल्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे कुठल्या कुठल्या रूपामध्ये आहे त्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर सुरुवात आमच्या गणपती बाप्पापासून करूया. आमचं घरी विराजमान झाले आहेत बाप्पा. आता तो डेकोरेशन आपण पाहूया. सिंपल आहे डेकोरेशन, पण सुंदर वाटते, कारण बाप्पा एकदा बसले की तो डेकोरेशन फुलूनच दिसतो. सोबत आमच्या ननंदबाई, ताई या इकडे. हे आमच्या ताई आणि ह्या आता आमच्या सोबत येणार आहेत. तुमचं सासर कुठलं? ओमली. ओमली. आणि माझं माहेर. बरोबर ना? माझं माहेर कोतवाल. हो. तुमच्या घरी पण गणपती बसतो? होय. कुठे बसतो? आमच्या पाठीमागे आमच्या भावकीच्या घरामध्ये. सगळ्यांचं मिळून आहे गवर गणपती. डेकोरेशन खूप छान केलं असेल. खूप छान, खूप छान. गवर पण बसते का? होय, गवर पण बसते. तर चला आपण तिथे पण जाऊया. पण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मस्त व्हिडिओ काढूया आणि कसं कसं डेकोरेशन केलं आहे ते सुद्धा पाहूया. होय होय होय. डेकोरेशन करण्यामध्ये पण मेहनत लागते. खूप छान वाटलं मला पण माहेरी येऊन. सर्व भाऊ मग पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर एकदा आली होती पहिल्या वर्षी. नंतर 28 वर्ष काही मी आले नाही. आता 28 वर्षांनी आले आहे. तर मला खूप छान वाटलंय. माझ्या भाऊजाईंना भेटून, भावांना भेटून, गणपती बाप्पांना भेटून खूप छान वाटलं. ह्या वर्षी ऋषीपंचमी कशी वाटली? छान, एकदम छान झाली. मी नव्हती. होय ना, छान झाली या वर्षी. खरंच खूप पोहायला वगैरे मजा केली नदी. होय. चला चल, लेट्स गो. हे आमचे बाप्पा आहेत, आमच्या गावचा गणपती बाप्पा. आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे. आपली पोरं आहेत हौशी, आपली घरातली. छान असं सिंपल आहे पण छान केलंय, मस्त. आता आपण पुढचे पण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहेत आपल्याला. चला. माझ्याकडे जाऊ, भेटू देवाला आणि मग आपण डायरेक्ट वाडी जाऊ. नको इथं थांबलो, मला तू जाऊन ये पाहिजे. थांबलो गावात. नाही, तिथं कशाला थांबायचं आपल्याला? गावात थांबायला खाली उतरल्यानंतर परत तुला अर्धा एकदा जा, तुझा खाली उतरल्यानंतर खायच्या पिशव्यात का बरोबर तिथं मागे. ते आता मी सांगेन काय करू माझ्या. मस्त. कुठले वडे आहेत ग मम्मी? कोंबडी वडे की भाताचे वडे? काय नाही, तांदळाचे केलेस? पण काकडीचे वडे करायचेच ना. अरे काकडीचे वडे काकडे नको का? काकडे काय माकडे तुझं बरं झालं, माकडांचंच नाव आपलं पुढं करतेस. दुसरं काय केलंयस? आमटी. आल्या आल्या कामाला लावले माझ्या आईने. आणि आता पनीरची भाजी मला करायला सांगते. जेवण काय माझा पिच्छा सोडत नाही. भावाला आवडते बनवायचं, नाही तर मी बनवली. हो मग पनीरचं काय बनवायचं? अगोदर फोडणी दिली तिने, आता बोलते पनीर तू टाक. कशी टाकायची दाखवते. म्हटलं आल्या आल्या आईच्या हातचे वडे खाईल. वडे जावयाला देते आणि मला जेवण बनवायला सांगते. मी माझ्या मोठ्या काकांकडे चाललेली आहे, मोठ्या आई. आणि त्यांच्याकडे पण गणपती बसतो, गणपती बाप्पा बसतात. आणि खूप छान डेकोरेशन केलं, बघण्यासारखं डेकोरेशन. चला माझ्यासोबत.
ते दादा आणि माझी मोठी काका त्यांची मुलगी आहे शांताराम चिखली आणि आता म्हणजे काका म्हणजे याच वर्षी स्वर्गवासी झाले. तर दादा गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्ही किती दिवस अगोदर येतात? 2 दिवस अगोदर. आपला गणपती वगैरे किती दिवस असतात? 5-6 दिवस. गौरीच्या टायमाला विसर्जन करतो आपण. आणि एवढं डेकोरेशन करायला किती एक दिवस लागतो पूर्ण? हो, एक दिवस पूर्ण लागतो. काय बोल आणि आपल्या मंदिरामध्ये पण बसतो ना? हो, मग इथनं आम्ही करून मग आमचा केला की मग मंदिरात जातो आम्ही. सर्व सार्वजनिक आपल्या वाडीचा तिकडे मंदिर मग सर्व वाडीतले मग तिथे डेकोरेशन करतात. आणि नंतर मग आपली त्याच दिवशी समाप्ती पण असते. ग्रंथ लावलेला असतो. श्रावणात असतं ना? हां, ग्रंथ समाप्ती झाली की मग आम्ही तिथं डेकोरेशन करून आपल्या मंदिराचा जो गणपती बसतो तिथं गौरीसाठी आणि गणपतीसाठी पूर्ण डेकोरेशन करतो. मला डेकोरेशन खूप आवडलं. मस्त मुलांना पण मदतीला घेत असाल? हां, सर्व गेले. कुंभवाला सगळी पोरं आपली येतात, सगळी मदतीला येत लागतात. तेच तर. निसर्ग कार्यक्रम करतो आपण. आणि आज ते आपल्याकडे 2 टाईम 2 टाइम सकाळ बाप्पाची. संध्याकाळ. संध्याकाळी 2 टाइम आरती सकाळ संध्याकाळ. आणि आपल्याकडे नाच आहे गावचं? आपला नाच आहे, आपली सगळं काय मंडळाचं नाव काय? आहे जय हनुमान कला पथक. कुठे कुठे जाऊन आला? आम्ही दर दिवशी संध्याकाळचा असणार, दर दिवशी प्रत्येक गाव जिकडे सुपारी असेल तिकडे आम्ही जात जातो. आणि आज आमची झाली डबल बारी उमरडला या ठिकाणी. जिंकून आला? हा, इकडे आमची जवळ. कारण त्याबरोबर आमच्याबरोबर होता माणगावचे शाहीर होते नाच. अच्छा, हा, कॉम्पिटिशन होतं का? हा, बरोबर. आज होतं तिथं भरत शेठ गोगावले पण आले होते आमदार. अच्छा, मस्त. हा, तिकडे नाच मस्त झाला तिकडे. पूर्ण रात्र तिकडेच होता? हा, डबल 2 वेळा नाचायला लागला ना, त्यामुळे 4 वाजले सकाळ. आई ये ना, ये इकडं. अगं ये, अगं 2 मिनिटं. माझी आई लाजते आणि माझे मोठे भाऊ आहेत. दरवर्षी मी आमच्या बाप्पाच्या दर्शनाला येते आणि दरवर्षी असं नवीन नवीन डेकोरेशन मला पाहायला भेटतं. खरंच मेहनत करता मनापासून. बरं. मस्त. आणि मूर्ती पण आपली दरवर्षी खूप सुंदर असते आणि बाप्पाची. मस्त आहे. तुला काय जर माहिती नाही की TV वर झालेलं.
हे बघा निसर्ग एकदम झाडं कशी हिरवीगार दिसत आहेत. एक नंबर भारी. पाऊस खूप पडतो तोंडावरती. आंबा दाखवतो. आता गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहे मी आमच्या अप्पाकडे. सुबा आहे, आमच्या सासूबाई आहेत मोठ्या. चला तुम्हाला आमच्या बाप्पाचं दर्शन करून देते. मस्त घर आहे गावच्या ठिकाणी. असं मोठं घर बघायला भारी वाटतं. आमच्या सासूबाई आहेत. माझ्या सासूबाईच्या मोठ्या मी माझ्या सासूबाई. आपल्या बाप्पाला किती वर्ष झाली ताई? कशाला? आपल्या गणपती बाप्पाला तेच सांग. रोज पदर असो नेहमी. आमचा पदर बसतच नाही. बोला. मग श्रीराम 72चा तर 68 2 वर्ष अगोदर आणला. तो 72 मध्ये जन्मला ना, तर 2 वर्ष अगोदर आणला. 90 होता ना मी. मला मुलगा झाला तर मी तुला कायमस्वरूपी माझ्या घरात मी जिवंत येते आणि अच्छा. मग 68 म्हणायचे ते 78 बोलले. 90 पूर्ण झाल्यावर मूर्ती आणायला सुरू केली. आणि दरवर्षी असेच हो मूर्ती सांगता? हो. आमच्या गणपती आम्ही आणायला लागलो तेव्हा छोटी मूर्ती होती, पण एवढी पण मोराची मूर्ती आहे. आम्ही मोराच्या शिवाय मी गणपती आले. आमच्या कुळदेव आहे ना मोर. आडनावच मोरे आहे तर मोरच असणार. मस्त छान मूर्ती. छान वाटते अशी. पण असं वाटतं खरोखर अशी उभीच आहे. ह्या वर्षी सगळं नवीन आणलं? नाही म्हणजे मागच्या वर्षी पण अशी होती. हो. तिने गेल्या वर्षी बघितली अशी खुर्चीत बसवली होती. नाही सेम 3 वर्ष झाली. छान वाटलं. खरंच गौरव बसले. पुढच्या वर्षी थोडं अजून डेव्हलप करायची. काय करायचं ये समोर ये. मी नाही तिला बोलतो. तू येतो सगळं करत असेल. पुढच्या वर्षी काय करायचं तुला नाही का रेडीमेड आणायचे. अच्छा. रेडीमेड आणले की थोडं अजून गेटअप चांगला दिसेल. नाही आता पण छान वाटतं. बसले आणि असं बघावंच वाटतं. मग हे आता कसं आपलं हे आहे आपलं कापसाचं वगैरे आहे ना, ते डायरेक्ट फायबर मध्ये तिरड्याची फुलं सगळं आहे ना. हा एक नंबर डेकोरेशन पण छान केलं. बाप्पाची पण गोष्ट मस्त वेगवेगळ्या रूपात बघायला भेटते प्रत्येक ठिकाणी. आपल्या आईकडे गेली तिथे मोरावरती होती आणि आमची वरच्यावर माऊलीच्या रूपात आहे. तुमच्या कुठल्या रूपात आहे? ही आता सिंहासनावर आहे. सिंहासनावर असं बैठक आहे. आता विसर्जन करायची वेळ. विसर्जन आता परत मकर खाली होईल. गाव पूर्ण तर शांत. रोज बाप्पाची गाणी ऐकायला भेटत आपल्याला. काल एवढं चेहरा ते दिसत ना. हो ना. आता पण आहे बघा ना किती सुंदर वाटते एकदम. तरी पण चेहरा उतरला. तेच ना. मंगळागौर खेळले असतील इकडे? हो खेळले की. रात्री खेळले 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत
तुमच्या काकांकडे आले. आता तुमचं नाव सांगा. शांताराम पूर्ण नाव सांगा. शांताराम साहेब सकपाळ. असं आपल्या बापाला किती वर्ष झाले? तरी अंदाजे 43 वर्ष. 42 वर्ष. 43 चालू आहे. असं ऐकलंय, नवस पूर्ण झालंय हो या वर्षी. बारसं पण झालं. हो बाप्पा पावले तुम्हाला, हो. त्यामुळे माऊली नाव ठेवलंय ना. हा. मुलाचं नाव माऊली ठेवलंय. मुलाचं नाव इथे पण माऊली झाली. हो. आणि आपल्या गावामध्ये वेगवेगळे लोकांमध्ये आपले गणपती बापू बघायला भेटते. हा. विठ्ठल पण आहे. हो, विठ्ठलाच्याच रूपात बसवले ना. आणि त्याला पहिल्या 3 मुली आहेत. त्याच्यानंतर मग म्हणजे तुमच्या पिढीमध्ये आता सांगा बरं, तुमच्या पिढीमध्ये आता हे आता मुलगा झाला तो. म्हणजे आजोबापासून सांगावं पाहिजे. हो, सांगा ना, चालेल. आणि आजोबाच्या नाव होतं सोनू. अच्छा. वडिलांचं नाव होता साहेबा. माझं नाव शांताराम. आता माझा मुलगा नाही, आता हा पुतण्या माऊली म्हणून झाले ना. भावाच्या मुलग्याला मुलगा झाला. त्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आम्ही तिथे गेलो माणगावला. हा, त्या दिवशी तो त्याच्या मुखातून आलं माऊली म्हणून. आणि आपल्या बाप्पासमोर नवस केला हो, ते पूर्ण झालं. हो, ते नवसाची बाप्पा आहेत आपले. हो, नवसाची. आणि वेगवेगळ्या रूपात आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं. कोणी माऊली रूपामध्ये मूर्ती आणलेली आहे बाप्पाची, कोणी मोराच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणलेली आहे, कोणी नागावरती आणलेली आहे. खरंच असं बघून मन प्रसन्न वाटत होतं ना. अगदी पाहावतच वाटत होतं, बघावंसच वाटत होतं त्यांना की पाहिलं. आता 3 गौऱ्या आमच्या गावात येतात. एक वरच्या आवडत आणि खालच्या आवडत 2 बसतात. एक मंदिरमध्ये गौराईचं आगमन झालेलं आहे आणि एक घरामध्ये. आणि तिन्ही गौऱ्या एवढ्या सुंदर दिसतात ना, साडी नेसवल्यावरती. एक नंबर भारी वाटत होतं. आणि कोकणात हीच तर खरी मजा आहे. आणि आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. आपण पाया पडू शकतो, पायी तेव्हा त्यांना भेटू पण शकतो. मुंबई ठिकाणी काय 2 आणि 3 तास उभे राहा आणि ते सुद्धा आपल्याला मनासारखं दर्शन पण घडून देत नाही. तेव्हा थोडंसं वाईट वाटतं. असो, प्रत्येकाचं काम असतं. आपल्याला समाधान वाटलं तर आपण गावी यायचं आणि बाप्पाला छान बघायचं, दर्शन घ्यायचं, आरती मोठमोठ्या आवाजात बोलायची. आणि आरती करतानाची मजा येते. आरतीची बोलतात ना, सूर लावून मोठमोठा आवाज चढून, तेच तर खरी मजा आहे गावात. मी आमच्या कोकणातल्या गणपती बाप्पाचं आगमन, दर्शन, कुठले बाप्पा तुम्हाला कुठल्या रूपात छान वाटलेत, जे काय असेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्या गौराईबद्दल पण कमेंट करा. आणि इथेच ब्लॉग एंड करते. ओके, टाटा, बाय बाय.